आज मी बनवणार आहे बटर चिकन मसाला। तर मी त्याची आता तुम्हाला रेसिपी सांगत आहे। तर सर्वात आधी मी हे आलं लसूणची पेस्ट केली आहे, ती मी 1 चमचा याच्यामध्ये टाकून घेते मॅरिनेट करायला। त्यानंतर एक अर्धा लिंबू आहे, तो पण याच्यामध्ये मी टाकून घेते। त्यानंतर आता मी मसाले घालणार आहे। तर 1 चम्मच मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेत आहे आणि त्यामध्ये मी 3 चमचे दही घालत आहे। आता झूम करून दाखवा। आता हे मी छान असं मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार आहे। आता मी हे मॅरिनेट करून अर्धा घंटा ठेवणार आहे। तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकतात, पण मला लवकर बनवायचं आहे तर मी फक्त हे अर्धा घंटाच ठेवणार आहे झाकण लावून। तोपर्यंत मी 1 चमचा बटर टाकत आहे आणि त्यामध्ये आणि 4 टमाटर घेतले आहे, ते पण घालून घेते छान। 4 हिरव्या मिरच्या आहेत त्या पण टाकते। 5 ते 7 काजू आहेत, ते पण टाकत आहे मी। छान याला असं लालसर भाजून घ्यायचे मस्त। आणि ह्या सुक्या लाल मिरच्या आहेत, काश्मीरी मिरच्या आहे आणि ह्या मिरच्या 3 आहेत, गरम पाण्यामध्ये भिजून घेतल्या होत्या, त्यामुळे याच्यामध्ये घालते कलर साठी घालते। काश्मीरी लाल मिरच्या भिजवूनच वापरायच्या, म्हणजे त्याचा कलर छान येतो मस्त एकदम छान। त्यामध्ये मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालणार आहे। मी सुहानाचा बटर चिकन मसाला वापरणार आहे आणि याला वापरणं खूप सोपं आहे। दुसरे जास्त मसाले टाकायची गरज नाही काय नाही। हा मसाला तुम्ही दुधात किंवा पाण्यामध्ये मिक्स करून ग्रेव्ही करून याची तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता, एकदम खूप छान होते। तर मी तुम्हाला आता मी यामध्ये पाणी घालून छान मिक्स करून घेते। जवळून घ्या आता हा थोडा। मसाला आता माझा मसाला हा झालाय मस्त छान फ्राय पण झालाय आणि शिजला पण आहे। तर आता याला मिक्सर जार मध्ये मी फाईन पेस्ट करून घेते छान मस्त आणि पुढची स्टेप तुम्हाला सांगते। तर मी आता एक चम्मच बटर टाकून घेते। त्यानंतर हे चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं याला अर्धा घंटा झालेलाच आहे, तर हे पण मी छान टाकून घेते मस्त। हा जवळून घ्या जरा। बटर मक्खन यामध्ये मी एक काळी मिरी पावडर 1 चमचा टाकत आहे। टाकताना ना 1 चमचा काळी मिरी पावडर। आता मी ती काढून घेते। काश्मीरी मिरची सगळं जळून घे। आता मी यामध्ये 1 चम्मच बटर टाकून घेते। ओके 1 चम्मच घावे बाकी खाली घालणार आहे। दगड खडा म्हणजे दगड कढईसाठी कढई। त्यानंतर हा जो मसाला मी हे केला होता तो आता छान पेस्ट करून घेतला आहे, काश्मीरी तो पण मिरची छान मसाला याच्यामध्ये सर्व ओतून घेते। ओ माय गॉड आणि हा जो आहे जो मगाशी मी सुहाणाचा मसाला जो होता तो हा मिक्स करून ठेवलेला होता, आता हा पण मी टाकत आहे याच्यामध्ये। तळून घ्या। मला
मला वाटतं सगळ्यात डेंजर काश्मीरी मिरची. काहीच तिखट नाही होणार, फक्त कलर आलाय. छान याला मिक्स करून घ्यायचं मस्त. पाणी बिणी टाकणार. आता मी यामध्ये टाकणार आहे थोडी हळद, अर्धा चमचा, आणि हा आहे गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. ही फक्त कलरला आहे, याच्याने तिखट होत नाही, फक्त कलर येण्यासाठी टाकते. मीठ घालत आहे, त्याच्याने छान मसाला असं शिजून येईल. तर मी हे मिक्स करून घेते छान. मिक्स आणि हे जे चिकन मी आधी फ्राय करून ठेवलं होतं, आता हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते थोडं. थोडा गरम मसाला टाकला, गरम होऊन जळून जायला रे. नाही भांडण बोलली की ना. अरे बाबा, कढईत फोन पाडायचं रे. मस्त छान काढली, मस्त व्हिडिओ, मला खूप आवडली. घेऊन घेऊया एक. आता यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकत आहे. दुधाची मला आणि वरतून बटर टाकणार. वाटताना किती पागल आहे तन्मय तू. अशी रील काढत असतं ना, पागल. मी बोललो तुला हे काल रात्रीच्या चपात्या सकाळ सकाळी. तर तयार आहे बटर चिकन. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवा. बनवून तुम्ही खा, घरच्यांना सर्वांना खाऊ घाला. आता मी ही रेसिपी माझा भाचा आणि माझा पुतण्या आला आहे, त्यांना खाऊ घालणार आहे. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत